सर्व नवनाथ भक्तांचे नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्याय 24 मध्ये स्वागत. जे श्रोते मित्र आपले नवीन व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की मागील अध्यायांमध्ये आपण पाहिलेले आहे की सर्वात प्रथम मच्छिंद्रनाथांचा जन्म झालेला आहे आणि ते नवनाथांचे सर्वात मोठे नाथ आहेत. आणि 2 नंबरला त्यानंतर आपण पाहिले की गोरक्षनाथांचा जन्म, त्यानंतर आपण पाहिले गहिनीनाथांचा जन्म, त्यानंतर आपण पाहिलेले आहे की जालेंदरनाथ यज्ञकुंडातून उत्पन्न झालेले आहेत आणि त्यानंतर कानिपनाथांचा जन्म. असे 5 नवनाथांचे जन्म आपण पाहिलेले आहेत. आणि नवनाथांमधील जे आता 6वे आहेत ते आहेत भर्तरीनाथ. हो श्रोते हो, आपल्याला अगदी मी अनुक्रमवारे सांगत आहे नाथांची जन्मकथा. तर आपण आता पाहणार आहोत 6 नंबर जे भर्तरीनाथ आहेत त्यांची जन्माची कथा आणि त्यांचे बालपण. तर मित्रांनो, अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून या नवनाथांचे जे पुढचे अध्याय आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतील. सर्वात आधी आपल्याला नोटिफिकेशन देखील त्याची येईल आणि आपल्याला याचा जो पारायण चालू आहे आपले नवनाथांचे त्याचा आस्वाद घेता येईल आणि नवनाथांची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. चला मग अध्यायाला सुरुवात करूयात. एके दिवशी सायंकाळी उर्वशी विमानातून भूतलावावर चालली असताना तिचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याला तिच्याशी रती क्रीडा करण्याची उत्कट इच्छा झाली. त्यामुळे त्याचा वीर्यपात झाला. ते वीर्य आकाशातून खाली येताना वाऱ्यामुळे त्याचे 2 भाग झाले. त्यापैकी एक भाग लोमश ऋषींच्या आश्रमातील घटामध्ये पडून त्यापासून अगस्तींचा जन्म झाला. दुसरा भाग कौलिक ऋषींच्या आश्रमाबाहेर ठेवलेल्या भर्तरी नावाच्या भिक्षापात्रात पडला. कौलिक त्रिकाल ज्ञानी होते. भर्तरीतील या दिव्य सूर्यवीर्यात कलियुगामध्ये द्रुमिल नारायण संचार करून अवतार घेतील हे ओळखून त्यांनी ते भर्तरी आश्रमातच जपून ठेवली. भर्तरी म्हणजे आपण जे भिक्षापात्र असतं त्याविषयी बोलत आहोत. ती भिक्षापात्र जे आहे त्यांनी ते जपून ठेवले. कलियुगात द्रुमिलाच्या अवताराची वेळ निकट येताच त्यांनी ते भर्तरी म्हणजेच जे भिक्षापात्र आहे ते मंदिराच्या गावी एका गुप्त गुहेत सुरक्षित ठेवले. पुढे द्रुमिलाने त्यात संचार केला. 9 महिने पूर्ण होताच त्या भिक्षापात्रात एका बालकाने जन्म घेतला. त्या पात्राभोवती मधमाशांचे एक पोळे होते. त्यातील मधावरच त्यांचे पोषण होऊ लागले. एक दिवस गुहेतील एक दगड निखळून पडला. तो दगड त्या भर्तरीवर आदळून म्हणजे त्या भिक्षापात्रावर आदळून ती फुटली आणि तो बालक घरंगळत बाहेरच्या बाजूला असलेल्या एका कुरणावर आला व मोठ्याने रडू लागला. तेवढ्यात हरणांचा एक कळप तेथे आला. त्यातल्या एका गर्भवती हरणीने 2 पिल्लांना तिथे जन्म दिला. प्रसूतीनंतर तिने आपल्या बालकांकडे पाहिले असता तिला 3 बाळे दिसली. भर्तरीतील तो बालक मनुष्यदेही असला तरी तो आपलाच आहे असे वाटून तिने आपल्या पाडसांसोबत त्यालाही चाटले. काही वेळाने तिची पाडसे तिच्या स्तनांना ढुशा देऊन दूध पिऊ लागली. पण अजान भर्तरीला तिचे स्तनपान करता येईना, म्हणून तिने मोठ्या युक्तीने त्याला आपल्या कासेला लावून दुग्धपान करवले. अशा प्रकारे त्या हरणीने त्याचे 2 वर्ष संगोपन केले. पहा मित्रांनो, आपण पाहत आहोत की भर्तरीनाथांचा जन्म हा कशा प्रकारे झालेला आहे आणि त्यांचे कशा प्रकारे आता संगोपन देखील होऊ लागलेले आहे. त्यांचा जिथे जन्म झाला तिथून ते खाली गवतावर पडले आणि तिथेच एका हरणीने येऊन जन्म दिला. आणि हरणीने पाहिले तर तिला 3 बाळे दिसली आणि भर्तरी हा मनुष्यदेह जरी असला तो आपलाच आहे असे तिला वाटले आणि तिने त्यालाही दूध पाजलेले आहे. आणि अशा प्रकारे आता भर्तरी जो आहे तो 2 वर्ष त्या हरणांबरोबरच संपर्कात आहे. आणि या अवधीत हरणांच्या संपर्कामुळे तो त्यांच्या प्रमाणेच कोवळे गवत आणि झाडपाला खाऊ लागला. त्याला पशुपक्ष्यांची भाषा समजू लागली. अशी 5 वर्षे गेली. एके दिवशी जयसिंग नावाचा एक भाट त्या वनातील वाटेने जात असताना तो व त्याची पत्नी रेणुका या दोघांचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्यावेळी त्यांचे दिव्य तेज पाहून भर्तरीनाथांचे दिव्य तेज पाहून ते दोघे त्याच्यापाशी गेले. त्यांना पाहून तो आपल्या आईच्या दिशेने धावला, पण तरीही जयसिंगाने पाठलाग करून त्याला पकडले व मोठ्या प्रेमाने त्याची चौकशी करू लागला. तेव्हा मनुष्याला कधीही न पाहिलेल्या त्या हरिण बालकास तो काय म्हणत आहे तेच कळेना. हरणांच्या भाषेत ओरडून तो आपल्या मातेला हाक मारू लागला. त्याचा आक्रोश ऐकून हरिणी ही व्यथित झाली होती, पण मनुष्यांच्या भीतीमुळे तिला त्यांच्यापाशी जाण्याचे धैर्य होईना. त्याला रडताना पाहून जयसिंगाने त्याला थोपटले व त्याला घेऊन तो गाववस्तीवर गेला. त्या अवधीत रेणुकेचे वात्सल्य व माणसांचा संग यामुळे त्या बालकाची भीती कमी झाली. त्याला खाणे-पिणे, चालणे, खेळणे या गोष्टी समजू लागल्या. हळूहळू तो बोलायलाही लागला. कालांतराने जयसिंग काशीला गेला. तेथे त्या बालकाला बरोबर घेऊन तो विश्वेश्वराच्या दर्शनास गेला.
काशी जे काशी विश्वनाथ आहे तिथे गेला. तेव्हा गाभाऱ्यातील पिंडीतून आवाज आला, या भर्तरी महाराज या. तुम्ही अवतार घेतलात हे चांगलेच झाले. शंकरांचे ते शब्द जयसिंगानेही ऐकले. त्यावरून हा बालक भर्तरी नावाचा कोणी अवतारी महात्मा असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याची प्राप्ती झाली म्हणून जयसिंगाला खूप आनंद झाला. घरी गेल्यावर त्याने देवालयात घडलेली सर्व हकीकत रेणुकेला सांगितली आणि तेव्हापासून ती उभयंता त्याला भर्तरीनाथ नावानेच हाक मारू लागली. या दोघांनीही संतानसौख्य त्यांना नव्हते म्हणून भर्तरीलाच आपला पुत्र समजून त्यांनी त्याचे लालन पालन चालविले. भर्तरी जरी लहान असला तरी सर्व प्रकारच्या राजचिन्हांनी युक्त होता. सवंगड्यांसमोर खेळताना तो राजा राणीचेच खेळ खेळायचा. एके दिवशी खेळता खेळता मुले ग्रामवस्ती सोडून अरण्यात शिरली. तेथे भर्तरीस ठेस लागून तो बेशुद्ध पडला. तेव्हा तो मेला असावा असे वाटून मुले चुपचाप आपापल्या घरी गेली. आपल्या पुत्राची ती अवस्था पाहून सूर्य ब्राह्मणाच्या रूपात त्याच्यापाशी गेला आणि गंगेचे पाणी त्याच्या मुखावर शिंपडून त्याला सावध केले. कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहून त्याचा देह पूर्ववत केला. मग त्याला घेऊन तो गावात गेला. भर्तरीला रेणुकेच्या स्वाधीन करून तिला त्याची काळजी घेण्यास सांगितले. त्यावेळी त्या ब्राह्मणाचे अपूर्व तेज पाहून रेणुकेने त्याची चौकशी केली असता तो म्हणाला की, हे सती, मी सूर्य असून हा माझाच पुत्र आहे. मग त्याने भर्तरीची जन्मकथा सांगून तिच्या सद्भाग्याचे मनपूर्वक कौतुक केले. त्यामुळे तिच्या मनातील भर्तरीच्या जन्मदात्याविषयीच्या सर्व शंका फिटल्या. तिचे आदरातिथ्य स्वीकारून सूर्य आपल्या लोकी गेला. भर्तरी 16 वर्षांचा झाला तेव्हा जयसिंग व रेणुकेच्या मनात त्याच्या विवाहाचे विचार येऊ लागले. पुत्रवधूच्या शोधासाठी त्यांनी आपल्या देशात जायचे ठरवले. प्रवास मार्गात एका अरण्यात चोरांच्या टोळीने जयसिंगास ठार करून त्याची चीजवस्तू घेऊन पलायन केले. त्या धक्क्याने रेणुका म्हणजे त्याची पत्नी, तीही मरण पावली. त्यांच्या मृत्यूने भर्तरीला अनिवार्य दुःख झाले. मातापित्यांच्या शवांना भडाग्नी देऊन तो शोक करू लागला. योगायोगाने फिरस्तीवर असलेल्या काही व्यापाऱ्यांचे तेथे येणे झाले. शोकाकुल भर्तरीला पाहून त्यांना त्याची दया आली. त्यांनी त्याची विचारपूस केली, हर प्रकारे समजावून त्याचे सांत्वन केले आणि त्याला आपल्याबरोबर घेऊन अवंती नगराकडे निघाले. त्या व्यापाऱ्यांच्या सहवासात भर्तरीचे दुःख थोडेसे हलके झाले. तो त्यांना सर्वतोपरी मदत करू लागला. काही दिवसांनी तो त्या मंडळीतील एक सभासद वाटू लागला. अशा प्रकारे श्रोतेहो, आपण या अध्याय 24 मध्ये पाहिले की भर्तरीनाथांचा जन्म कशा प्रकारे झालेला आहे आणि त्यांचे जे बालपण आहे ते कशा प्रकारे गेलेले आहे. आता या भर्तरीनाथांचा जो पुढचा प्रवास आहे तो आपण पुढील अध्यायात पाहूयात. अलख निरंजन आदेश.